तर मंडळी, बापू ताईमाई अक्का, सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. चर्चेतली बातमी आहे. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी म्यानमार, थायलंड हादरलंय. बँकॉक, थायलंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसलेत. भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल इतकी होती. तर म्यानमार इथं 7.9 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे. तर बँकॉकमध्ये 100हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर अनेक जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळते. या भूकंपात अनेक इमारती कोसळल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालंय. 7.7 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा हा भूकंप होता आणि त्याचे धक्के इतके जोरदार बसले की या बिल्डिंगवरती असणारा जो एक स्विमिंग पूल आहे, त्या स्विमिंग पूलचं पाणी देखील अक्षरशः खाली आपण पडताना बघतोय. संबंध बिल्डिंग जी होती ती पुढे मागे हलत होती. यात असं कळतंय म्हणजे म्यानमार हा तिथल्या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. म्यानमारमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर 7.9 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यात आलेली आहे. तर बँकॉकमध्ये दुर्दैवाने 100हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त करण्यात येते. बघा, ठिकठिकाणची ही दृश्य आहेत. ही दृश्य जी आहेत ती बँकॉकमधली आहेत, कुठे आपण म्हणूया म्यानमारमधली आहेत. मोठ्या प्रमाणात तिथे असणाऱ्या काही ऐतिहासिक वास्तूंचं देखील नुकसान झाल्याचं आपण बघतोय. जे पॅगोडाज आहेत ते पॅगोडाज देखील कोसळल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि इमारत तर अगदी पत्त्याप्रमाणे कोसळावी अशी कोसळलेली आहे. म्हणजे 7.7 रिश्टर स्केल म्हणजे मोठी तीव्रता ही या सगळ्या ह्याच्यात. निर्माणाधीन अशी इमारत असावी ज्यात ही कोसळली, किंवा काही अगदी कॉर्पोरेट ऑफिसेसच्या इमारती त्या देखील कोसळलेल्या आहेत. त्यामुळे या भूकंपामुळे होत्याचं नव्हतं झालं असं म्हणावं लागेल. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय अपडेट? म्यानमार आणि थायलंडमध्ये मोठा भूकंप आलेला आहे. 7.7 आणि एक त्यानंतर काही वेळानंतर पुन्हा 6.4 अशा प्रकारे 2 भूकंप आलेले आहेत. त्यानंतर तिसराही भूकंप म्यानमार थायलंडमध्ये आलेला 4.2 होता. पण या सगळ्या भूकंपामध्ये मोठं नुकसान म्यानमारचं झालेलं आहे. अनेक मोठ्या इमारती, भव्य दिव्य इमारती ह्या कोसळलेल्या आहेत. तिथे एक पूल आहे म्यानमारमधला, तो देखील कोसळलेला आहे. मोठी वित्त आणि आता मनुष्य हानीचं लवकरच त्या संदर्भातला लघु माहिती पुढे येईल. पण मनुष्य हानी देखील झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. अनेक इमारती कोसळल्या. त्या इमारतींचा जो ढिगारा साजलेला आहे त्या ढिगाऱ्यातून तिथे पोलीस आणि खास करून जर बघितलं त्या फायर ब्रिगेडच्या वतीने ज्या पद्धतीने लोकांना वाचवण्याची मोहीम राबवली जाते, हा सगळ्यात मोठा धोका मानला जातोय. असं कळतंय प्रशांत की म्यानमार हा म्हणजे भूकंपाचा केंद्रबिंदू होता, जिथं 7.9 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता जी ती मोजण्यात आलेली आहे. काही दृश्य हाती आलेली आहेत ज्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे असं काही सांगता येऊ शकतं का की नेमकी दृश्य कुठली? एका दृश्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की इमारत अक्षरशः पत्त्याप्रमाणे कोसळलेली आहे. नाही, ज्या पद्धतीने माहिती मिळते की खास करून जर बघितलं म्यानमार शहराच्या मध्येही देखील ज्या पद्धतीनं भूकंप झाला आणि भूकंप झाल्याचा जसा उल्लेख आपण करताय, ह्या इमारती ज्या आहेत ह्या विविध शहरांमधल्या आहे. आणि यामध्ये जर बघितलं अत्यंत महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीचे पूर्ण ज्या पद्धतीने इमारती असो, त्यानंतर मोठमोठ्या इमारती असो, किंवा सोबतच तिथे असलेला ज्या पद्धतीने पूल होता, एका नदीवरती मोठा पूल बांधण्यात आला होता, तो देखील कोसळलेला आहे. साधारणतः 11:50 मिनिटांनी हा भूकंप आलेला. त्यानंतर आता सुनामी देखील संकेत देण्यात आले आहे, सूचना देण्यात आलेल्या आहे की होऊ शकतं. यानंतर सुनामी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि 7.9च्या रिक्टर स्केलवर असलेला हा जो भूकंप आहे हा अतिशय धक्कादायक आहे, कारण यामध्ये मोठं नुकसान होतं. खास करून ही मोठी तीव्रता मानली जाते. त्यामुळेच असं म्हणावं लागेल की खास म्यानमारचं मोठं नुकसान झालं असं म्हणावं लागेल. पण प्रशांत, त्यात जर पाहायला गेलं तर उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत काही ठिकाणी. अशावेळी पर्यटक देखील मोठ्या संख्येने बँकॉक असेल, म्यानमार असेल या दिशेने जात असतात. त्यांना देखील या सगळ्या भूकंपामुळे मोठा धक्का बसला, किंवा एकूणच वातावरण जे आहे ते आता विचलित करणारं झालंय. बरोबर. आता जर बँकॉकमध्ये जर बघितलं तर हॉस्पिटलमध्ये रांगात लागणं लागलेलं आहे. साधारणतः बँकॉकमध्ये जो धक्का बसला त्यात 90 जण सध्या आता जे 90 नागरिक जे आहेत ते बेपत्ता असल्याची माहिती मिळते. 3
मृतदेह सापडलेले आहे आणि ढिगारे या बँकॉक शहरामध्ये असल्याचे पाहायला मिळतंय. अनेक जे मुख्य रुग्णालय आहेत, त्यानंतर म्यानमारची जी राजधानी आहे नॅपिट्यू, इथे देखील मोठी कॅज्युअलिटी झाल्याची म्हणजे काही जण दगावल्याची माहिती मिळाली आहे. तिथल्या स्थायी डिफेन्स मिनिस्टर जे आहेत त्यांनी सांगितलं आहे की अजूनही मोठ्या हायराईज ज्या बिल्डिंग होत्या त्या कोसळल्यामुळे त्यामध्ये किती लोक अडकून पडले हे या घडीला सांगण्यास कठीण आहे. त्यानंतर मेघालयच्या ईस्ट गारो हिल्समध्ये हा भूकंप केंद्र असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि यामध्ये ज्या पद्धतीनं ईस्ट गारो हिल्स आहे तिथे देखील आजूबाजूच्या परिसरात जे आहे तिथे देखील याचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे खास करून थायलंडमध्ये देखील धक्के जाणवले आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिथे आता जर बघितलं आपण तर आता बचाव अभियान सध्या युद्धस्तरावरती सुरू झालेलं आहे. दृश्यांमध्ये बघतोय की काही ऐतिहासिक त्यांची स्थळं देखील या भूकंपामुळे उद्ध्वस्त झाल्याचं बघायला मिळतंय. म्यानमार असेल किंवा बँकॉक असेल, कारण हे मुळात ही जी शहरं आहेत की ही पर्यटन शहरं आहेत, मोठ्या संख्येनं पर्यटक तिथे जात असतात. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आरोग्य व्यवस्था किंवा त्वरित उपचार जखमींवरती या दृष्टीने काही माहिती मिळू शकली का? जर बघितलं तर संपूर्ण बँकॉक शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः लांब रांगा या तिथे लागलेल्या असल्याची माहिती मिळते आणि तिथे मृत व्यक्तींची जी संख्या आहे ती देखील वाढत आहे. या घडीला जी आता मी काही क्षणापूर्वी सांगत होतो आपल्याला की साधारणतः 90 पेक्षा जास्त हे जे आहेत सध्या त्या भागात मिसिंग आहे आणि साधारणतः काही मृतदेह हाती लागले आहे. सोबतच मोनिया आणि शालो या ज्या परिसरामध्ये देखील मोठे धक्के जाणवले आहे. साधारणतः ज्या पद्धतीने संपूर्ण बँकॉक शहराच्या 1400 किलोमीटरचा परिसर याचा इपिक सेंटर असल्याची ही माहिती पुढे आलेली आहे आणि यामध्ये जर बघितलं आपण खास करून तिथली चाटुचांग डिस्ट्रिक्ट मधले जे शहर आहेत ते देखील संपूर्णपणे कोलॅप्स झाल्याचं पाहायला मिळतंय आणि सोबतच ते मेट्रो आणि लाईट रेल्वे सर्व्हिस जी आहे होती खास करून बँकॉक मधली ते देखील सध्या आता बंद करण्यात आली आहे. अर्थक्वेकमुळे संपूर्ण हा परिसर बंद करण्यात आलेला आहे. युमान प्रोव्हिन्समध्ये जर बघितलं तर इथे देखील मोठ्या प्रमाणात धक्के जाणवले आहे. तिथे देखील मोठे या धक्क्यांमुळे जर बघितलं आपण तर तिथे उंच इमारती देखील कोसळल्या असल्याची माहिती पुढे आलेली आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आपण ही दृश्य बघूयात. ही दृश्यच पुरेशी बोलकी ज्यामधून आपल्याला या भूकंपाची तीव्रता किती भयानक होते याचा एक अंदाज येतोय. बघा, एक इमारत जी ती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे अक्षरशः कोसळलेली आहे आणि तिथं काम करणारे जे मजूर होते ते अक्षरशः पळालेले आहेत. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी म्यानमार बँकॉकमध्ये जी महत्त्वाची स्थळं आहेत तिथे देखील या भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यात मोठं नुकसान झालं.